मैदानात जाते अनुदान घेऊन येते, मैदानात जाते अनुदान घेऊन येते। अरे रडू नको कान्हा, अरे रडू नको कान्हा, मी मुंबईला जाते, मुंबईला जाते अनुदान घेऊन येते। अरे मुंबईला जाते अनुदान घेऊन येते। अरे बर्फीचा पेढा तुला खायला देते, अरे बर्फीचा पेढा तुला खायला देते, खायला देते टपावड करून येते, खायला देते टपावड करून येते। अरे रडू नको बाळा, अरे रडू नको कान्हा, मी मुंबईला जाते, अरे रडू नको बाळा, मी मुंबईला जाते, मुंबईला जाते अनुदान घेऊन येते, मुंबईला जाते अनुदान घेऊन येते। अरे दिली किती खोटी आश्वासन सरकारनं, अरे दिली कोटी खोटी आश्वासन या सरकारनं, एकजुटीची किमया त्या सरकारला दावते, सरकारला दावते अनुदान घेऊन येते, सरकारला दावते अनुदान घेऊन येते। अरे रडू नको बाळा, मी मुंबईला जाते, अरे रडू नको बाळा, मी मुंबईला जाते, मुंबईला जाते अनुदान घेतो, मुंबईला जाते अनुदान घेऊन येतो। अरे बर्फीचा राज्यातील 5,000 अंशतः अनुदानित शाळा 2 दिवस बंद राहणार। शिक्षक समन्वयक संघाकडून आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे। राज्यातील जवळपास 5,000 विना अनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यासंदर्भातील निर्णय राज्य सरकारने ऑक्टोबर 2024 मधल्या अधिवेशनात घेतला होता। मंडळी, राज्यात जवळपास 5,000 विना अनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यासंदर्भातला निर्णय 2024 मधल्या अधिवेशनात घेण्यात आलेला होता। त्या संदर्भातील शासन निर्णय काढण्यात आला होता। त्यानंतर 2 अधिवेशन संपून 3रं अधिवेशन सुरू झालं। या शाळांच्या टप्पा अनुदानासाठी निधीची तरतूद सरकारकडून करण्यात आलेली नाही। त्यामुळे या शाळांमधील शिक्षकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे। त्यांनी आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलन सुरू केलं आहे। मात्र राज्य सरकारकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने 8 व 9 जुलै रोजी राज्यातील या 5,000 शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला आहे। राज्यामध्ये जवळपास 5,844 खाजगी अंशतः अनुदानित शाळा आहेत। यामध्ये प्राथमिक विभागाच्या 820 शाळा, माध्यमिक विभागाच्या 1,984 शाळा व उच्च माध्यमिक या 3,040 इतक्या शाळा आहेत। या प्राथमिक शाळांमध्ये 3,513, प्राथमिक शाळांमध्ये 2,380 आणि उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 3,043 तुकड्या आहेत। प्राथमिक विभागाच्या शाळांमध्ये 8,602, माध्यमिक शाळांमध्ये 24,028 आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये 16,932 शिक्षक आहेत। शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत। या शाळांना टप्पा अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2024 मध्ये जाहीर करण्यात आला। त्यानुसार शाळांना 20% याप्रमाणे टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला। मात्र 10 महिने उलटले तरी अद्याप यापैकी एकाही शाळेला अनुदान मिळालेलं नाही आहे। तसेच अधिवेशनात अनुदानासाठी पुरवणी मागणी सादर करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे। शाळांना तातडीने टप्पा अनुदान मिळावं यासाठी खाजगी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक मागील काही दिवसांपासून आझाद मैदानामध्ये आंदोलन करतात। मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचं राज्यातील 8 व 9 जुलै रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय यावेळेस घेण्यात आलेला आहे। अशा पद्धतीचं आंदोलन सध्या सुरू झालेलं आहे।